नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये। आज आपण बघूया उरलेल्या भातापासून फोडणीचा भात कसा करायचा। तर कधी-कधी सर्वांच्याच घरी जेव्हा आपण भात करतो तेव्हा तो उरतो आणि त्या भाताचं काय करायचं हे नेमकं समजत नाही आणि तो भात टाकून पण देऊ शकत नाही। म्हणूनच मी आज दाखवणार आहे मस्त असा फोडणीचा भात, तोही एक सिक्रेट पदार्थ घालून। त्यासाठी इथे मी एक वाडगा भरून उरलेला भात घेतला आहे। तोही भात इंद्रायणी तांदळाचा आहे आणि त्यासाठी इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, 2 लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक चिरल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे। बस इतकेच साहित्य लागते। आता आपण भात कसा करायचा ते पाहू। त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले आहे आणि तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेली लसूण घालायची आहे। रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी, सरळ, सोपी आहे। ही रेसिपी अगदी टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। लसूण छान तळल्या गेल्यावर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घातले आहेत आणि ते छान असे परतून घ्यायचे आहेत अगदी मऊ होईपर्यंत। आपण अगदी बिर्याणी, मसाले भात किंवा पुलाव यासारखे विविध प्रकारचे भात करतो, पण फोडणीच्या भाताची तोड कुठल्याच भाताला नाही। तो अगदी सुंदरच होतो आणि हा फोडणीचा भात करण्यासाठी साहित्य पण फारसे लागत नाही। इथे पहा कांदा छान आता परतला गेला आहे। त्यामध्ये आता मी पाव चमचा हळद टाकली आहे आणि एक सिक्रेट पदार्थ घातला आहे, तो म्हणजे ओवा। पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि थोडा हिंग सुद्धा घालायचा आहे। भात शिळा असल्यामुळे थोडा ओवा घातला की पोटाला बाधत नाही, त्यासाठी इथे मी ओवा घातला आहे आणि भाताला चव सुद्धा सुंदर येते। नंतर त्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकायची आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचे आहे आणि हे सर्व छान आता मिक्स करून घ्यायचे आहे। रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। हे सर्व साहित्य आता एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणखीन मग त्यामध्ये चिमूटभर साखर घालायची आहे। साखरेमुळे सुद्धा भाताची चव एकदमच सुंदर होते। साखर जास्त घालायची नाही, अगदी चिमूटभर घालायची आहे। आता इथे कांदा छान मऊ झाला आहे। आता त्यामध्ये मोकळा केलेला भात घालायचा आहे। भात असा हाताने मोकळा करून घ्यायचा आहे, जसा मी व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे मोकळा करून घ्यायचा आहे। आता आपण कढईमध्ये भात घालूया आणि हा भात छान असा एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। पूर्ण कांदा त्या मसाल्याला लागला पाहिजे। असा इंद्रायणी तांदळाचा फोडणीचा भात तुम्ही नक्की करून पहा आणि त्यामध्ये ओव्याची टेस्ट तर एकदम मस्त येते आणि भात शिळा असल्यामुळे पोटाला बाधू शकतो, तोही बाधणार नाही। हे पहा आता हा भात एकत्र करून घेतला आहे मी। कांदा पूर्ण भाताला लागला आहे आणि भात पहा किती असा गुबगुबीत मस्त झाला आहे आणि चवीलाही तितकाच सुंदर लागतो। आता भात एकत्र मिक्स करून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर एक मस्त अशी वाफ आणायची आहे 5 मिनिटासाठी। हे पहा मस्त अशी आता भाताला वाफ आली आहे आणि भात आता खाण्यासाठी तयार आहे। आता त्यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे भाताची चव दुपटीने वाढते, अगदी सुंदर लागते। माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल। आणि ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा नक्की आवडेल। हे पहा गरमागरम मस्त असा वाफाळता फोडणीचा भात तयार आहे खाण्यासाठी। रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आता भेटू पुढील रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।